नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आपल्या स्त्रियांचा आवडता लाडका विषय आहे. केस कुणाला आवडत नाही? छान घनदाट काळेभोर मऊ मुलायम आणि मस्त केस असतील तर कुणाला आवडत नाही? हे केस आपल्या स्त्रियांचं सौंदर्य खुलवतात आणि पाहणाऱ्यालाही हे खूप छान वाटतं. म्हणूनच काही जाहिरातींमध्ये जेव्हा आपण ऐकतो ये बाल नाही जान है मेरी, तेव्हा ते काही वावगं नाही आहे बरं का. खरंच हे आपली जान असतात आणि आपलं सौंदर्य खुलवत असतात. म्हणूनच जाहिरातकाराने बहुतेक हे वाक्य त्याच्यामध्ये घेतलं असावं. असो, जोक सपाट. आता आपण मुख्य मुद्द्याला वळूया. तुम्हाला केस गळतीचा त्रास होतो का? किंवा तुमचे केस बिलकुल शायनी नाही आहेत का? की आता तुम्हाला असं वाटू लागलंय की केमिकल ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही? तर थांबा, हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच. आपल्या आहारामध्ये काही बदल केले तर आपली केस गळती पूर्णपणे थांबू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि काही गोष्टी जर वरून आपण अप्लाय केल्या तरी देखील केस शायनी चमकदार होणार आहेत विदाऊट केमिकल ट्रीटमेंट, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर आज हेच सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे. माझेही केस खूप गळत होते आणि अगदी तोकडे झाले होते. त्यानंतर या गोष्टी मी अंमलात आणल्या आणि माझ्या अनुभवावरून या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत आहे. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नॉलेज बास्केट इंडियाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर खालचं सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. आपलं वाढतं वय, हॉर्मोनल चेंजेस, आयुष्यात झालेल्या मल्टिपल प्रेग्नन्सीज ही सगळी कारणं आहेत की आपले केस गळू लागतात. कधी कधी वयात येणाऱ्या मुलींचे देखील केस भरपूर गळतात. तर आपल्या आयुष्यात या गोष्टी वर खाली चढ उतार चालूच असतात. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की अगदी केस प्रत्येक वेळेला आपले शायनी चमकदार राहतील, छानच असतील असं नाही आहे. हे हॉर्मोनल चेंजेस, इम्बॅलन्सेस होतच राहतात. म्हणूनच आहारात काय बदल केले तर आपले केस छान राहतील, कन्सिस्टंटली छान राहतील, हे आपण बघणार आहोत. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, त्यामुळे या पंचमहाभूतांचा बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणून वरून केमिकल्स लावून किंवा जाहिरातींचा मारा ऐकून कुठली गोष्ट, ओनियन तेल, हे तेल, ते तेल, खूप सारे केमिकल्स अप्लाय करून ही समस्या सुटणारी नाही. कारण झाडाला तुम्ही कुठल्या प्रकारचं खत घालता त्यावर ते झाड कसं दिसणार आहे हे डिपेंड आहे, हे अवलंबून आहे. म्हणूनच आपण कुठल्या प्रकारच्या अन्नाचं सेवन करतो, काय खातो त्यावरच आपल्या केसांचं, त्वचेचं सौंदर्य देखील अवलंबून आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केसांच्या सौंदर्यासाठी जर कुठली असेल ना तर ते आहे आपण खाल्लेलं अन्न, आपण खाल्लेला आहार, आहारात केलेले बदल. आता केस गळण्याचं मुख्य कारण आपण समजून घेऊया. केस कधी गळतात? जर आपल्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालं तर आपले केस गळायला सुरुवात होते. आणि लोहाचं प्रमाण कमी होऊ नये, ते व्यवस्थित आपल्या शरीरात राहावं यासाठी आपल्याला विटॅमिन सीची आवश्यकता आहे. म्हणजे क जीवनसत्व आपल्या आहारात भरपूर असणं आवश्यक आहे. कारण जर आपल्या शरीरात लोहाची कमतरता झाली, आयर्नची कमतरता झाली तर आपण सेवन केलेल्या अन्नातील विटॅमिन्स आणि पोषणमूल्य आपल्या शरीरात व्यवस्थित शोषली जात नाही. मुख्य घटक व्यवस्थित न शोषल्यामुळे आपल्या शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही आणि मग त्यामुळे आपले केस देखील कमकुवत होतात. म्हणूनच सगळ्यात पहिला आहारात आपल्याला बदल करायचा आहे, तो म्हणजे विटॅमिन सी युक्त आहार, फळं, भाज्या या आपल्या जेवणामध्ये आपल्याला समाविष्ट करायच्या आहेत. आता पुढचा घटक बघूया, तो कुठला घ्यायचा आणि का घ्यायचा. पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे विटॅमिन ए युक्त पदार्थ. आता विटॅमिन ए कशामध्ये असतं आणि ते का घ्यायचं? विटॅमिन ए आपल्या मुळांमध्ये आर्द्रता, ओलावा टिकवून ठेवतं आणि त्यामुळे केस कोरडे वाटत नाही, ते छान मऊ आणि शायनी वाटतात. जर तुम्ही विटॅमिन ए योग्य प्रमाणात घेतलं नाही तर तुम्हाला केस अगदी कोरडे, चरबट आणि ड्राय वाटतील. म्हणून विटॅमिन ए भरपूर प्रमाणात घेणं गरजेचं आहे. तर आता विटॅमिन ए कशामध्ये असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. विटॅमिन ए हे पालकामध्ये भरपूर असतं. विटॅमिन ए गाजरामध्ये असतं. गाजर जर तुम्ही व्यवस्थित खाल्ले तर तुमचे डोळे देखील मजबूत होणार आणि त्वचा देखील छान होणार आहे. म्हणून गाजराचा समावेश आपल्या केसांसाठी खूप आवश्यक आहे. पालकामध्ये लोह देखील असतं, म्हणून पालक सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात घेणं खूप गरजेचं आहे. आता पुढच्या गोष्टी म्हणजे टोमॅटो, रताळी आणि ब्रोकोली. हे सुद्धा तुमच्या केसांसाठी खूप चांगलं आहे. कारण टोमॅटो, रताळी आणि ब्रोकोलीमध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे. आता हे बीटा कॅरोटीन आपल्या शरीरात विटॅमिन ए मध्ये कन्वर्ट होतं आणि बीटा कॅरोटीन सीबमच्या वाढीसाठी देखील खूप गरजेचं आहे. बीटा कॅरोटीनमुळे तुमचं जे स्काल्प असतं
ते अत्यंत निरोगी राहतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोंडा होण्याचा त्रास पुढे जाऊन होत नाही. पालकामध्ये सुद्धा बीटा कॅरोटीन असतं आणि भोपळ्यामध्ये सुद्धा असतं, गाजरामध्ये सुद्धा असतं. म्हणून टोमॅटो, ब्रोकोली, भोपळा, पालक, गाजर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात घ्यायच्या आहेत. आता गाजरामधून मिळालेलं अजीवनसत्व तुमचे विरळ केस घनदाट करायला देखील मदत करेल आणि तुमची केस गळती देखील थांबवेल. म्हणून या गोष्टी खाणं गरजेचं आहे. आता रताळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अजीवनसत्व आहे हे मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे एखादं मध्यम आकाराचा रताळं किंवा अर्ध रताळं जरी तुम्ही खाल्लं तरी देखील दिवसभराची तुमची अजीवनसत्वाची जी रिक्वायरमेंट आहे, केसांसाठीची जी रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण होणार आहे. म्हणून थोडे दिवस अर्ध रताळं रोज खाऊन बघा आणि मग केसांवर त्याचा परिणाम तुम्ही बघू शकता. आता पुढचा घटक पदार्थ जो आपल्या केसांना शायनियर बनवणार आहे तो म्हणजे बदाम. अगदी 3-4 बदाम रात्री भिजत घालून सकाळी साल सोलून तुम्ही खाल्ले तरी देखील तुमचे केस अत्यंत घनदाट आणि शायनी होणार आहेत. तर बदामाने शायनी का होणार? तुम्ही ऐकलंच असेल, बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई असतं, तसंच ते बदामामध्येही असतं. जेव्हा बदाम आपण चावून चावून खातो त्यावेळेला डिरेक्टली हे व्हिटॅमिन ई आपल्या रक्तामध्ये जातं आणि मग साहजिकच ते आपल्या केसांपर्यंत देखील पोहोचतं आणि केस छान घनदाट शायनियर व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे बदामामध्ये प्रोटीन्स म्हणजे व्हिटॅमिन B12 सुद्धा असतं, जे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे. आता पुढचा पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया. याच्यामध्ये तुम्ही ऑलिव्ह, सूर्यफुलाच्या बिया, फ्लॅक्स सीड्स या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड केल्या तरी देखील केसाचं आरोग्य राखलं जाणार आहे. कारण या बियांमध्ये झिंक, सेलेनियम अशा पद्धतीचे घटक असतात जे केसांना पोषण देतात आणि त्यांचं सौंदर्य वाढवतात. झिंक व्यवस्थित जाणं देखील केसांसाठी गरजेचं आहे. म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य हे झिंकचं मुबलक सोर्स असलेले घटक आहेत. म्हणून या डाळी देखील आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट म्हणजे सोयाबीन. सोयाबीनमध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे स्पर्मिडाइन नावाचा घटक आहे जो केसांच्या वाढीसाठी खूप आवश्यक आहे. म्हणून अधूनमधून सोयाबीन खाणं देखील तुमच्या केसांसाठी योग्य आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सूट होते असं नाही. काही लोकांना काही गोष्टींची ॲलर्जी असू शकते. म्हणूनच कुठलीही गोष्ट सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर, केसांच्या समस्या असणाऱ्या नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.